ठाणेकरांचा बहुप्रतीक्षित असा संस्कृती आर्ट फेस्टिवल 6 ते 9 फेब्रुवारी दरम्यान उपवन तलाव येथे आयोजित मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलेला आहे. यंदाचा फेस्टिवल कला संगमाची विठ्ठल वारी या संकल्पनेवरती आधारित आहे. याची अधिकृत घोषणा कार्यक्रमाचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे. यावेळी युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, संस्कृती आर्ट फेस्टिवलचे सेक्रेटरी मनोज पिल्लई, इतर मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. 6 फेब्रुवारी रोजी या संस्कृती आर्ट फेस्टिवलचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. तसेच या उत्सवाला भेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह विविध मान्यवर देणार आहेत. सदर उत्सवामध्ये 6 फेब्रुवारी रोजी शास्त्रीय गायक पंडित आनंद भाटे यांच्या सुरेल स्वरांनी उद्घाटन सोहळा रंगणार आहे. 7 फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ गायक आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे ही पिता-पुत्रांची जोडी शिंदेशाही या कार्यक्रमातून रसिकांची मनं जिंकतील. 8 फेब्रुवारी रोजी बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक शान यांच्या सुमधुर आवाजाने सुरेल संध्या रंगेल. 9 फेब्रुवारी रोजी तारक मेहता का फेम कवी अभिनेते शैलेश लोढा यांची काव्य मैफिल रंगणार आहे. याचबरोबर ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना मंजिरी देव, ज्येष्ठ अभिनेत्री सुधा चंद्रन, ओडिसी नृत्यांगना सुजाता मोहपात्रा, भरतनाट्यम कलाकार दीपक मुजुमदार अशा दिग्गजांचे सादरीकरण होणार आहे. लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, सूफी संगीत, भारूड, पोवाडा, अभंग इत्यादींचा सुंदर मिलाफ फेस्टिवलमध्ये रसिकांना अनुभवता येणार आहे. त्याचबरोबर विविध कार्यशाळा, धाडसी खेळांचे प्रात्यक्षिक, चित्रपट प्रदर्शनाचाही याच्यामध्ये समावेश आहे. ठाणेकरांनी संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये सहभागी होऊन विविध कलांचा मनमुराद आनंद घ्यावा असं आवाहन यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या माध्यमातून उपवन येथे संस्कृती आर्ट फेस्टिवलला सुरुवात होते आणि पंढरीची वारी ही थीम घेऊन यावर्षी आम्ही ह्या फेस्टिवलला सुरुवात करतोय. 6 फेब्रुवारी, 7 फेब्रुवारी, 8 फेब्रुवारी आणि 9 फेब्रुवारीला सांगता अशा प्रमाणे 4 दिवसाचा हा भरगच्च कार्यक्रम आहे. देश विदेशातील आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जे काही आर्टिस्ट आहेत, कलाकार आहेत, ते यामध्ये भाग घेतील. प्रामुख्यानं 6 तारखेला आनंद भाटेंच्या अतिशय सुश्राव्य अशा गायनानं कार्यक्रमाची सुरुवात होईल आणि प्रामुख्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि बाकीच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करू. 6 ते 7 1 तास परेड असेल. ठाणे शहरातील विविध जाती धर्माच्या लोकांना एकत्रित आणून त्या परेडचं संचलन आम्ही करू, त्यांना मानवंदना देऊ आणि नंतर 7 वाजता उपवनच्या निसर्गरम्य परिसरातील तलावातल्या जे काही फ्लोटिंग स्टेज आहे त्यामध्ये आनंद भाटेंचा कार्यक्रम होईल आणि त्या माध्यमातून फेस्टिवलला सुरुवात होईल. 7 तारखेला आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे यांचा शिंदेशाही हा कार्यक्रम मुख्य मंचावर असेल आणि त्या माध्यमातून विहंग स्टेजवर तो कार्यक्रम पहिल्यांदाच ठाणे महापालिका हद्दीमध्ये होतोय, त्यामुळे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये त्याला प्रतिसाद मिळेल. 8 तारखेला जगविख्यात गायक शान यांचा कार्यक्रम असेल मुख्य स्टेजवर आणि त्याचबरोबर 9 तारखेला जे आपल्या सगळ्यांचे लाडके कवी आहेत किंवा तो कुठला कार्यक्रम शैलेश लोढा, तारक मेहताचा उलटा चष्मा, याचे जे कलाकार आहेत मुख्य शैलेश लोढा आणि त्यांच्या जे सहकारी आहेत त्यांचा कवितांचा आणि वात्रटिकांचा जो कार्यक्रम आहे तो त्या ठिकाणी ते सादर करतील. अशाप्रमाणे भरगच्च कार्यक्रम आहे. भरतनाट्यम आणि कुचिपुडी आणि अनेक जे काही भारतीय जे कलाकारांचे मानाचे असलेले काही कार्यक्रम आहेत ते त्या ठिकाणी होतील. प्रामुख्यानं विविध कलाकार ह्या ठिकाणी येत असतानाच अपंगांचा एक संच आहे, तो संचाच्या माध्यमातून सुद्धा एक कार्यक्रम होईल. त्या कार्यक्रमाला सुद्धा लोकांनी आवर्जून येणं गरजेचं, म्हणजे जगविख्यात कलाकारांचा एक अनोखा संगम ह्या ठिकाणी होणार आहे. जानकाई मंदिराच्या बाजूला असलेल्या मंडपामध्ये वारीवरची जी काही पेंटिंग्स आहेत किंवा फोटोग्राफ्स आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील. अनेक उपक्रम सकाळच्या पहाटेच्या सत्रात असतील तर संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा हे उपक्रम असतील आणि त्यामुळे ह्या संस्कृती आर्ट फेस्टिवलचा फायदा आणि आनंद ठाणेकरांनीच नव्हे तर आसपासच्या परिसरातील जनतेनं सुद्धा घ्यावा असं मी ह्या भागाचा स्थानिक आमदार म्हणून आवाहन करतो.